नमस्कार मित्रांनो, मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कापूस विकावा की मग थांबावं। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कापूस विकावा की मग थांबावं। हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आणि हाच माझ्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर जानेवारी महिन्यात कापूस विकावा की मग थांबावं। कशात आहे फायदा, जानेवारी महिन्यात कापूस विकण्यात की मग जानेवारी महिन्यात कापूस न विकता थांबण्यात? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कापूस विकावा की मग थांबावं। सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल सध्याच्या कंडिशनला अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे कापसाची बाजारभाव पातळी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा जानेवारी महिन्यात देशातील बाजारात कापसाच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे कापसाचा बाजारभाव हा जानेवारी महिन्यात वाढणार की घटणार, त्यानंतर कापसाचं भविष्य तिथून पुढे कसं आहे, जोपर्यंत या प्रश्नाची अचूक उत्तरे आपणास मिळणार नाहीत तोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही की जानेवारी महिन्यात कापूस विकण्यात फायदा आहे की मग जानेवारी महिन्यात कापूस न विकता थांबण्यात। आता तुम्हाला सगळं काही मी सविस्तर समजावून सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हीच आपणास विनंती। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळी। सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा भाव आहे तो भाव सध्या 69 पासून 72 सेंट्सच्या दरम्यान आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा, जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा या असणाऱ्या 2 आठवड्यात आंतरराष्ट्रीय कापूस बाजार बंद असतो, म्हणजे व्यवहार ठप्प असतात। त्यामुळे इथून 15 जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या बाजारभावात बराचसा बदल संभवत नाही। परंतु 15 जानेवारी नंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा होऊन 31 जानेवारी पर्यंत कापसाचा भाव हा आंतरराष्ट्रीय बाजारात 75 सेंट्स पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। याच्यामुळे देशातील कापसाच्या भावात सुधारणा होऊन देशातील कापसाचा भाव जो सध्या 69 ते 73 म्हणजे 6900 ते 7300 दरम्यान आहे, याच्या सुधारणा होऊन कापसाची भाव पातळी 31 जानेवारी पर्यंत 7500 होण्याची शक्यता आहे। परंतु आपण जर बघितलं नवीन वर्षातील संपूर्ण गणित,
यावर्षी देशातील कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आहे। देशात कापसाचा शिल्लक साठा शून्य आहे आणि भविष्यात कापसाची आवक ही 15 जानेवारीनंतर 100% कमी होत जाणार आहे। म्हणजे नवीन वर्षात जर विचार केला की 31 जानेवारीपर्यंत जो कापसाचा भाव 7,500 पार जाईल, तो कापसाचा भाव हा 31 मार्चपर्यंत सुरुवातीला 8,000 आणि त्यानंतर 8,500 पर्यंत जरी पोहोचला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको। याचा स्पष्ट अर्थ की कापसाचं भविष्य आणि भवितव्य उज्ज्वल आहे। म्हणून जानेवारी महिन्यात कापूस विकावा की मग थांबावं या प्रश्नाचं उत्तर आहे, ज्यांना पैशाची फारच गरज आहे ते या ठिकाणी 15 जानेवारीनंतर गरजेपुरता कापूस विक्री करू शकतात। पण जे थांबू शकतात ते जर इथून पुढे 3 महिने कापूस विक्रीला थांबवण्यात यशस्वी झाले तर कमीत कमी आपल्याला 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल फायदा होताना दिसू शकतो। शेवटी पैशाचं सोंग करता येत नाही, म्हणून आपण आपल्या आर्थिक गरजेनुसार निर्णय घ्या, परंतु कापूस हा फार लवकर 8,000 आणि त्यानंतर 8,500चा भाव क्रॉस करताना दिसू शकतो। हा विचार करून कापसाची विक्री करा, बस एवढीच आपणास कळकळीची विनंती। तर हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल आपणास लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।